शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली. अटी आणि शर्ती मान्य करत केंद्रीय यंत्रणेकडून सुरक्षेत वाढ करण्यात आली. उद्यापासून सीआरपीएफचे जवान ताफ्यात दिसणार. शरद पवार यांनी केंद्रीय सुरक्षा स्वीकारलेली आहे. राज्यातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. मोठी बातमी आहे. केंद्रीय यंत्रणेकडून सुरक्षेत वाढ करण्यात आली. या संदर्भात ताजे आणि सविस्तर अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. चेतन, शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली. अटी आणि शर्ती मान्य करत केंद्रीय यंत्रणेकडून सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. काय या संदर्भातले सविस्तर अपडेट्स? निश्चितच कारण सध्या शरद पवार यांना राज्याची Z+ सुरक्षा आहे, मात्र त्यामध्ये आता केंद्राचीही Z+ सुरक्षा ऍड झालेली आहे. त्यामुळे केंद्रातील 10 सुरक्षा बल जे जवान आहेत ते आता आपल्याला शरद पवार यांच्या ताफ्यात दिसतील. त्यामुळे तब्बल 36 सुरक्षा रक्षक आहेत ते शरद पवारांसोबत आपल्याला तैनात पाहायला मिळू शकतात. सध्या राज्यातील जी घडामोडी चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. मात्र सीआरपीएफचे काही अधिकारी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जो गट आहे त्या प्रदेश कार्यालयात आलेले होते. त्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली. काही अटी आणि शर्ती आहेत त्या शरद पवार यांनी ठेवलेल्या होत्या की जसं की ज्या आपले खासगी कार्यालय आहेत त्याच्यामध्ये हे जवान बसणार नाहीत, काही अंतरावर ते बसतील, काही अंतरावरती त्यांचा मुक्काम असेल. अशा वेगवेगळ्या ज्या अटी आणि शर्ती होत्या त्या शरद पवार यांनी मांडलेल्या होत्या. त्या केंद्रीय यंत्रणेने मान्य केल्या आणि त्यानंतरच शरद पवार यांनी आता ही सुरक्षा स्वीकारलेली आहे. त्यामुळे आजपासून एकंदरीत केंद्राचे जे सीआरपीएफ जवान आहेत ते आपल्याला शरद पवार यांच्या ताफ्यात पाहायला मिळू शकतात. करण, नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.